आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीचं जागा वाटप कधी जाहीर होणार? लवकर होईल. महाराष्ट्रात BJP सुद्धा आता बुचकड्यात आहे. सगळं पाहिलं आहे. देशातील जागा झाल्या, पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये BJPंना त्यांची यादी घोषित करताना किती अडचणी येते दिसत आहेत. आणि खोटी तर ही आहे की गडकरी साहेबांचं नाव येईल असं अपेक्षा पहिल्या यादीत होती, पण कृपाची एवढी कृपा झाली, माल खाऊन धन कमावून, ज्यांच्यावर गंभीर असे आरोप होते, पण त्या कृपाचं नाव पहिले येतो. कृपा शंकर आणि नितीनजीचं नाव येत नाही. यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेतरी ट्विस्ट आलेला मला त्यांच्यात दिसतो. तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमची आघाडी आणि आमचं सगळं झालेलं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलणं अंतिम सुरू आहे. 1-2 दिवसामध्ये हा विषय संपेल आणि आम्ही स्क्रीनिंगला सामोरं जाऊ. मला वाटतं आम्ही उद्याला जिल्हा वाईज काही मतदारसंघातील लोकांना बोलवून चर्चा करायसाठी निर्णय घेतला आहे. आणि ती चर्चेनंतर आमची पण यादी आम्ही श्रेष्ठींच्याकडे पॅनल बनवून पाठवून देऊ. उद्या जिल्हा वाईज मुंबईत बैठक आहे. किती जिल्हे बोलवले? जवळपास 20 जिल्हे आत्ता बोलवलेले आहेत. 20 मतदारसंघ. 20 मतदारसंघ तर आता निमंत्रण गेलेलं आहे उद्याच्यासाठी. परवाला पुन्हा काही आहेत, पण 20 मतदारसंघाची लोकांना आता मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे बोलवलं आहे. वंचितला किती जागा देण्यास तयार आहे? की वंचित म्हणताय आम्ही अजून त्यांचा घटक नाही, मला विचारल्याशिवाय महाविकास आघाडीच्या बैठकीत जायचं नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. त्यांच्या मनात काय चाललं आहे ते आम्ही नाही सांगू शकत, कारण त्यांची भूमिका मधामध्ये जी होती ती थोडी होती. ते काय त्यांना त्यांच्या प्रकाश आंबेडकरांचं नेमकं मनात काय तर कोणी सांगू शकणार नाही. परंतु त्यांना शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की 4 ते 5 जागेपर्यंतचा समझोता किंवा तडजोड आंबेडकर साहेबांच्या सोबत होऊ शकेल. मी 5 जागा द्यायला तयार आहे, तुम्ही 4 किंवा 5? नाही, असंही म्हणता येणार नाही की त्यांचा प्रस्ताव नेमका कुठल्या जागेवरती आहे. तर पवारसाहेबांचं मी काल स्टेटमेंट ऐकलं शरद पवार साहेबांचं. ते म्हणले की 4 ते 5 जागेसाठी आम्ही त्यांच्यासाठी तयारी केली आहे, पण चर्चेमध्ये पुन्हा काही होईल तडजोड तर पुन्हाही वाढवू शकतात. पण एकदा चर्चा आणि ती सकारात्मकता असली की पुढे जाता येतं. किती तारखेपर्यंत जाहीर होऊ शकते? किती दिवसात? अजून तर कोड ऑफ कंडक्टचाच पत्ता नाही. त्यामुळे आमच्या बैठका सुरू आहेत. आता पंतप्रधानांचे दौरेच 15 तारखेपर्यंत आहेत. तर मला वाटतं की 15 तारखेपर्यंत तरी कोड ऑफ कंडक्ट लागेल असं काही चिन्ह आत्ता तरी दिसत नाही. बच्चू कडूंनी म्हटलं की असा एक विश्वास झालेला आहे की भाजपमध्ये गेलं तर निवडून येतो, त्यामुळे काँग्रेसचं काही खरं नाही असं ते म्हटलं. नाही, मग त्यांनी जावं भाजपमध्ये. आम्हाला काय त्यांचं, भाजपमध्ये त्यांना जाऊन निवडून येण्याची शाश्वती असेल तर त्यांना कोण रोखू शकतो. आमचं खरं आहे की नाही तर ते आम्ही पाहून घेऊ. आम्हाला, कारण बच्चू कडूंचंच तळ्यात मळ्यात नेहमी असतं. ते कुठल्या मळ्यात आहेत की तळ्यात आहेत ते त्यांनी पहिल्यांदा एकदा त्यांची भूमिका त्यांनी ते ठरवावी. आता आम्ही नेहमीच पद्धत अशी राहिली की ओघ जो असतो तिकडे आता काही लोकांना फाडाफोड करून पक्ष फोडून ED CBIचा धाक देऊन जर घेऊन गेले तर तो पक्ष मजबूत झाला आहे असं काही समजण्याचं कारण नाही. लोक मनातून जात नाहीत आणि नेते गेले तर लोक जात नाहीत. आता लोकांना मतदानची प्रतीक्षा असते. ज्या दिवशी मतदान केंद्रावर जातील त्या दिवशी त्यांना भाजपला हिसका दाखवणार आणि 10 वर्षाचा हिसाब जो आहे तो जनता चुकता केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांनी 10 ते 12 जागा मागितलेल्या आहे. त्यात अमरावतीच्या जागेवरही आज धर्मराव बाबा आत्राम यांनी दावा केला, गडचिरोलीच्या आणि भंडारा गोंदियाचे. नाही, असं आहे. मी सांगितलं तुम्हाला, हे मागून काही वगैरे होत नाही आणि यांच्या मागण्याला काही अर्थ नाही. हे जे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजी म्हणतील तेच करावं लागेल. त्यांच्या दावणीला काय म्हणते, त्यांच्या दावणीला बांधलेले हे आता बैल झालेले आहे. त्याच्या पलीकडे यांची काही फार किंमत आहे वगैरे काही करण्याची गरज नाही. त्यांच्या आशेवर आणि त्यांच्या दयेवर जगणं एवढंच या 2 पक्षाची आत्ता भूमिका राहील. आणि ते देतील ते घेऊ, जे वाढतील ते खाऊ, याच्यापेक्षा त्यांची बार्गेनिंग फार आहे
असं मला वाटत नाही. भाजपचा आज मेळावा आहे नागपुरात 1,00,000 तरुण येतील असं नियोजन, असा दावा ते करतात. नाही तरुण राहिलेच नाही त्यांच्या बाजूला. 1,00,000 काय येतात, खुर्च्या 50 लावतात आणि मागच्या खुर्च्या अर्ध्या रिकाम्या असतात, लोक उठून जातात. आता ते दाखवायला 1,00,000 सांगतात. कोणता तरुण आहे त्यांच्यामध्ये? कारण ठीक आहे, खेड्यापाड्यात गाड्या घोड्या पाठवले की आणले तर नागपूर फिरायला येतील लोक. काय तेच ते ऐकून तरी काय ऐकणार लोक? दिलं काय बेरोजगारांना तर तरुणांना गोळा करणार? काय नोकऱ्यांचा पत्ता नाही. नोकऱ्या देतो म्हणून तुम्ही आश्वासन दिलात, त्याचा पत्ता नाही. 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणून शासकीय नोकऱ्यांचं कंत्राटीकरण केलं तुम्ही. आणि उद्योगामध्ये महाराष्ट्र घसरत चालला आहे. तर आहे काय तुमच्याकडे नोकऱ्या देण्यासाठी आणि रोजगार तरुणांना देण्यासाठी? आश्वासन, भाषण, पोकळ आश्वासन आणि पोकळ गॅरंटी. त्याच्यापेक्षा तुम्ही तरुणाला काही देऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तरुण इच्छेनं जातील, स्वेच्छेनं जातील. महानंदा डेअरीबाबत तुम्ही ट्विट केलं होतं, प्रशासकाची नियुक्ती झाली. नाही, महानंदा डेअरी असे माझ्या महानंदा डेअरीला सरकारने आर्थिक मदत करून अनेक संस्था अडचणीत येतात, तोट्यात येतात. परंतु दुसऱ्यांना देणं हे उचित नाही. आणि आता प्रशासक नेमून महानंदाचं अमृतच्या घशात घालण्याची पूर्ण तयारी शासनाने केलेली आहे. एकूणच शेवटचा प्रश्न, चंद्रशेखर बावनकुळे म्हटले की आमच्याकडे मोदी गौरव आहे, 400 पार आम्ही निवडून येऊ, त्यांचे दौरे सुरू आहे. नाही 400 पार म्हणून हिंमत स्वतःच्या कार्यकर्त्याची वाढवणं हेच त्यामागचा उद्देश आहे. कुठून 400 पार होणार? कुठे स्कोप आहे 400 पारला? साऊथमध्ये यांचा प्रवेश बंद झालेला आहे, दारच बंद झालेला आहे. महाराष्ट्रात यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बिहारमध्ये नितीश गेल्यानंतर बिहार आता पेटून उठला आहे, जनता बदला घेण्याच्या तयारीत आहे. UPमध्ये आमचा अलायन्स झालेला आहे. आघाडीमध्ये UPमध्ये जी जागा आहे तेही राखणं कठीण आहे त्यांना, त्याची तिथूनच कमी होणार आहे. तर कुठून 400 पार आणणार? आभाळातून आणणार? कशाच्या भरोशावर आणणार? हे असं आहे की बुडत्याला काठीचा आधार, अशा पद्धतीनं ते 400 पार म्हणत राहायचं आणि कार्यकर्त्यांना हिंमत दाखवत राहायची. हे 200 पारसुद्धा जाणार नाहीत, हे तेवढंच आत्ताच्या परिस्थितीतून दिसते. शेवटचा प्रश्न, असीम सरोदेचे आरोप तुम्ही बघितले असेल कदाचित, शिंदे गटाच्या आमदारांवर गंभीर आरोप केले. नाही, आहेच ना, ते गंभीर आहेच ते विषय. आणि त्यातला सत्य आहे, लपून कुठे राहिला आहे? ज्या पद्धतीनं असीमजींनी आरोप केले आहेत आणि ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, ज्या पद्धतीनं सरकारच्या तिजोरीची लूट चालली आहे, ज्या पद्धतीनं नियमबाह्य सगळं चाललेलं आहे, तर त्यांच्या आरोपात तथ्य आहे. म्हणजे गुवाहाटीला 2 आमदारांनी दारू पिऊन काही गैरप्रकार केला असंही आरोप केला. ते तर आता रोजचाच धंदा चाललेला आहे. त्यामुळं आता तुम्ही गैरप्रकार काय, पद घसरली की माणूस सावरण्यासाठी जे काही आता त्यांचे प्रयत्न आहेत, पण मुळात यांच्यावर कंट्रोल कुणाचाच नाही आहे. बेभान झालेले घोडे ज्यावेळेस आवळू शकत नाही त्यावेळेस ते दुडगूस घालणार. शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात लोकसभा मागितली. आज काही बातम्या पण छापून आल्या. नाही, असं आहे की मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पक्षाचा निर्णय अंतिम असतो. शिवानी वडेट्टीवार मागत आहे तर ती युथ काँग्रेसपासून गेल्या 10 वर्षापासून ती काम करते आणि पक्षाच्या कामात आहे ती. आता कोणी मागत आहे ते अलीकडे पक्षात आलेली आहेत, ती तर मूळ काम करते आहे. आम्हाला आता 20 वर्ष झालेत पक्षात काम करताना. आम्ही 4 वेळा आमदार झालो. शिवानीताई मागच्याही टर्ममध्ये महासचिव होती. आत्ताही 3 वर्ष झालेत, म्हणजे 8 वर्ष 9 वर्ष झाले ती पक्षाची सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करते आहे. तिचा मागण्याचा अधिकार आहे युवा नेता म्हणून. देण्याचा अधिकार हा हायकमांडचा आहे, त्यांनी द्यावं नाही द्यावं तो निर्णय अंतिम असतो. पण मागूच नाही असं कोणी म्हणत असतील तर ते गैर आहे असं माझं मत आहे. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.